अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता. माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता. कबीरनामा या संत कबीर यांच्या हिंदी दोह्यांचे मराठी पद्य रूपांतर नारायण पाटकर यांनी लिहिलेलं आहे. ते आपण सर्वांनी मिळून पाहूया. काय म्हणतात कबीरजी महाराज. एवढे दोहे आहेत कबीरांचे की तत्ववादी आहे कबीर आणि ज्ञानी आहेत, तत्ववादी आहेत आणि भगवंताला पाहण्याची त्यांची जी दृष्टिकोन आहे ते आपल्याला मनाला बोध करून काय आपल्याला देणार आहेत ते आज आपण सर्वांनी मिळून पाहूया. मूळ दोहा काय आहे. मूर्ख शब्द न मानई, धर्म न सुने विचार, सत्य शब्द नहीं खोजई, जावे यम के द्वार कबीरा, जावे यम के द्वार. आणि मराठी रूपांतर काय म्हणते. गुरुवचन न ऐके, धर्म न माने, न करी कधी सूक्ष्म विचार, सत्यासत्य विवेक न अवधारी, जावे लागे मूर्खा त्या यमद्वार. काय म्हणतात कबीरजी महाराज. आपण त्या गुढार्थकडे जाऊया. सर्वांनी मिळून त्याचा श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यास करूया. काय म्हणतात. श्रेष्ठ सद्गुरूचे वचन ऐकायचे नाही, त्यांनी सांगितलेल्या धर्मतत्वांचे पालन करायचे नाही, अति गहन व सूक्ष्म सत्यासत्य विवेक करायचा नाही आणि सद्गुरू व सद्भावाची अवमानता करायची, अपमान करायची असे जो मूर्ख वागतो त्याचेसाठी यमाचे द्वार म्हणजे जीवनाची शोकांतिका, भीषण अंत व यमयातना हे सारे ठरलेलेच आहे. संत आपल्याला जागरूक करण्यासाठी येतात. गुरु म्हणजे काय आहे. जो अंधकारापासून प्रकाशाकडे नेतो तो गुरु. गुरु तो तत्व आहे. बाह्य रूपाने पाहिलं तर आपल्यासारखा एक तो चोला म्हणजे ड्रेस घालून येतो, चामड्याचा एक कातडीचा चोला नेसून येतो आणि आपण त्या व्यक्तित्वाला भुलून जो आतमधला गुरु आहे त्याला शरण जात नाही. म्हणून तो म्हणतो की गुरु जरी आला, आपल्या श्रेष्ठ गुरुचे वचन ऐकलेच नाही आपण कधी, त्याने सांगितलेले धर्मतत्व तो स्वतः त्या मार्गावर जाऊन आपल्याला म्हणतो या मार्गाने चला तर तुम्हाला परमात्म्याची भेटी होईल. आलेले जे काही महान संत आहे, थोर संत जे होऊन गेले, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, गोरोबा आपले, सावतामाळी, विठाबाई, जनाबाई, कान्होपात्रा, ह्या सगळ्यांनी काय केलं. ते संतांच्या वचनांचा आज्ञाचं पालन केलं आणि सरतेशेवटी त्या विठ्ठलाच्या चरणी विलीन होऊन गेले. समर्थ शिष्या वीणाबाई, कल्याण स्वामी, गुरुचे वचनच ऐकले नाही, त्याचे पालन केलं नाही. सत्यासत्य विवेक दिलेला आहे परमात्माने आपल्याला, फक्त मनुष्याला आणि प्राण्यांना नाही. सार असार विचार करून, नित्य अनित्य जे आहे ते सारासार विचार विवेकातून करून, जे असार वस्तू आहे हा प्रपंच दृश्याकार पदार्थ त्याला सोडून नित्य असा भगवंत परमात्मा परब्रह्म वस्तूला आपण शरण जावं. पण त्या सद्गुरूचीही आपण अवहेलना केली आणि त्याचाही अवमान केला, धर्माचाही अवमान केला. धर्म म्हणजे काय हो. धर्म म्हणजे जेव्हा भगवंताचा स्मरण सतत राहतो तो धर्म. आणि अधर्म काय. अधर्म म्हणजे भगवंताचा विस्मरण. पुण्य म्हणजे काय. भगवंताचे स्मरण. पाप म्हणजे काय. भगवंताचे विस्मरण. भगवंताच्या विस्मरणामुळेच सगळे विकार घडले. मनाला स्वैरा भैरा नाचू लागला, पण त्याचे स्मरण राहिले असते म्हणजे विवेक जागृत असता मी चुकीची गोष्ट केली असती का. आणि म्हणून मूर्ख काय करतो, त्याच्या मनाप्रमाणे वागतो आणि म्हणून यमाचे द्वार त्याला निश्चित आहे. यमाचे द्वार म्हणजे कुठे. जीवनात शोक, दुःख, भय,
चिंता, क्लेश हे सगळं यमयातनाच आहे आणि हे भीषण आहे आणि हे त्याला ठरलेलेच आहे. ह्याच्यातून त्याला सुटका नाही आणि सुटका पाहिजे तर त्याला सद्गुरूला शरण जावं लागेल. असं या दोह्यातून मूळ आशय दोहाचा हाच आहे की कबीर महाराज म्हणतात की सद्गुरू जरा आपल्या जीवनात आला तर त्याला शरण जाणे हे एकमेव आपला उद्देश आहे जीवनाचा. भगवंताची प्राप्ती करणे, सद्गुरूला शरण जाणे. कारण गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाये, बलिहारी गुरु आपनो गोविंद दियो बताय. गुरुच येऊन आपल्याला गोविंदाची भेट करून देतो आणि तो गोविंद कोण आहे? गुरुच साक्षात गोविंद असतो. म्हणून आधी त्याचे पाय बंधू, त्याचे चरण धरू, त्याची आज्ञाची पालन करू आणि आपण ह्याच जन्मी ते परमात्माच्या चरणी विलीन होऊ असं कबीर महाराजांच्या चरणी प्रार्थना करून लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु.